ज्याला भेऊ नाही त्याने कशाला भ्यायला पाहिजे. बिनधास्त करा. आणि तुमचीही होऊ द्या, सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या. कोणी कोणी काय काय षडयंत्र असले तुमचेही होऊ द्या. अर्धवट करू नका. आणि मराठा बांधवांना सांगतो मी आधीच सांगितलेले, कधी आपली एक परवा बैठक होती त्या दिवशी, की हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुतवायसाठी. तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविलेले. हे मी आधीच सांगितलेले मराठा समाजाला. त्याच्यानंतर मला काय बोलायचं तुम्ही बोललेलं आहे. त्यापेक्षा सरळ सांगितलं, तू इकडं काय षडयंत्र करतो, मीच तो आहे घरी येतो, चल. आमच्या आया बहिणीच्या छाताडावर नाचलात, गोळ्या घातल्यावरून तुम्ही. तेव्हा नाही तर वाईट वाटलं? आज किती वाईट वाटलं? माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिले, वरून मारलं. 20-20 पोलीस हाणत होता एक महिलेला. उचलून आपटा का रे तुम्ही? इटाने हाणता डोक्यात त्यांच्या. तुमची नुसती आय म्हणलो किती लागलं? आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही. तेव्हा कुठे गेलता? यासाठी नेमणाऱ्या सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो ह्याकडे करायला लागला का सगळे? आणि तो एसआयटीला चौकशाला घेऊन माझ्या आई बहिणीचे मुडके पडून देऊ का? मी नाही पडून देणार. मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलणार नाही, उचलून देणार तुला. तो टाक जेलला मी 50 वर्ष सजा भोगायला तयार आहे. आमच्या आई बहिणीच्या डोक्यात चिंदार झाल्या, चारही बाजूला त्यांना टाकेत. काय बोलतो? पाय मोडलेत, पाय हात पाय गोळ्या आहेत पायात त्या पोरांच्या बी माता माऊलीच्या बी. तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का? आणि मग तू माझ्या पोलिसाला मारलं. त्यावेळेस मग तू माझ्या पोलिसाला मारलं. माय बाप मराठ्यांनो तुम्हाला सांगतो, आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो, अंतरवालीतल्या, ती सगळ्यांची रक्षण करा. आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा. त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका. हो, तो टोळी जमवायला त्याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत, हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत, बाकडे वाजायला लागलेत. अरे एवढे स्वार्थी बनताल, स्वतःच्या आई बहिणीचे तुकडे केलेत, मुंडके मोडलेत. काही माता मौलीला आणखी कंबरावर चालता येत नाही. अरे आमदारांना तुमची आई असेल ती बाकडे का आवाज येता? त्या केशी माग घ्या म्हणतोय. खोट्या केसेस केल्यात मार खाऊन. आई बहिणीच्या ना आई बारीक बारीक लेकरांच्या पाठीशी उभा राहा. आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडा वाजिता?